नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला लसूण पालक पनीरची भाजी बनवायची. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओली हिरवी ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते दाखवलेलं आहे. 250 ग्रॅम पनीर आहे, 3 चमचे तूप आहे, पाऊण चमचा जिरी आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1.5 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, चवीनुसार थोडं मीठ आहे, कस्तुरी मेथी 1 चमचा आहे, चिमूटभर हिंग आहे आणि ही क्रीम अर्धी वाटी घेतलेली आहे. 2 टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक कापलेले आहेत आणि ही ओली हिरवी ग्रेव्ही. आता आपल्याला तूप टाकायचे. आपल्याला तडक्यासाठी पहिली जिरी, कांदा, टोमॅटो, मीठ, हे कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो छान परतून झालेले आहे. हळद टाकायची आपल्याला. हळद, धना पावडर, मिरची पावडर, हिंग, हिरवी ओली ग्रेव्ही. ही ग्रेव्हीच्या रेसिपी मी टाकलेला आहे. आता 1 वाटी पाणी घेतलेले आहे मी. पाणी टाकूया. तर आपल्या या ग्रेव्हीला उकळी आलेली चांगली. आपल्याला त्याच्यात पनीर सोडायचे. जरा होऊन द्यायचंय पनीर ग्रेव्हीमध्ये. तर कस्तुरी मेथी टाकायची आपल्याला. अशीच हातावर चुरगळायची आहे. आपली लसूण पालक पनीरची भाजी आता तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि आपल्याला आता याच्यात क्रीम टाकायची.
क्रीम टाकून झालेली आहे. लसूण पालक पनीरची भाजी पण आता पूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने ही लसूण पालक पनीरची भाजी करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.